30 मोठ्या हटके टिप्स, खूप मोठ्या टिप्स आहे स्वयंपाकातील. अगदी स्वयंपाक सोपा होऊन जाईल. पहा आणि सबस्क्राईब करा, विसरू नका. तयारी सांगते. स्टोरेज कसं करायचं. नंबर 1, आलं लसूण जास्त काळ पेस्ट करून जर ठेवायचं असेल, त्यात 1 चमचा तेल आणि 1 चमचा मीठ असं मिक्स करा. फ्रीजर ट्रेमध्ये ठेवा. क्यूब करून ठेवा. लागेल तेव्हा एक क्यूब काढा. 2 नंबरची टीप आहे. कोथिंबीर जास्त पाण्यात बुडून पेपर टॉवेलमध्ये गुंडाळून डब्यात ठेवा. 10 ते 12 दिवस फ्रेश राहते. 3 नंबरचं कांदा सोलण्याचा झटपट मार्ग म्हणजे 2 मिनटं. तुम्ही गरम पाण्यामध्ये बुडवा आणि साल लगेच सहज निघून जाते. 4 नंबरची टीप, मेथी कडू न होण्यासाठी चिरून त्यावर चिमूटभर मीठ चोळून ठेवलं तर 5 मिनिटांनी ठेव, मग धुवून वापरा. 5 नंबरची टीप, तांदूळ जास्त पांढरा शुभ्र शिजवताना पाण्यामध्ये 1 चमचा लिंबाचा रस टाका. 6 नंबरची टीप आहे. डाळ लवकर शिजवण्यासाठी त्यामध्ये पाण्यात चिमूटभर हळद, 1 थेंब तेलाचा टाकायचा, म्हणजे डाळ लवकर शिजते. पीठ स्टोरेज करून ठेवायचं असेल कणिक, तर बेसनाच्या डब्यात 3-4 पीठ स्टोरेज कणकीचं ठेवायचं असेल बेसनच्या डब्यात 2-3 लवंगा टाका, किडा होणार नाही. 8 नंबरची टीप, लिंबू जास्त रसासाठी वापरायचा. 10 मिनिटं आधी कोमट पाण्यामध्ये ठेवा. नंतर टोमॅटो प्युरी स्टोरेज जास्त झाकलेली प्युरी बर्फाच्या ट्रेमध्ये फ्रीज करून क्यूब करून वापर. 10 हिरव्या मिरच्या टिकवायच्या. डेट काढून पेपर टॉवेलसोबत डब्यात ठेवा. 2 आठवडे फ्रेश राहते. स्वयंपाकाच्या ट्रिक्स. भाजीला 11 नंबर, भाजीला चांगला रंग येण्यासाठी हिरवी भाजी शिजवताना झाकण लावू नको. चिमूटभर साखर टाक. 12 नंबरची टीप, ग्रेव्ही घट्ट करण्यासाठी 1 चमचा काजू पोस्त्याची पेस्ट करा, तर कॉर्नफ्लॉवरचे पेक्षा चव चांगली येते. 13 नंबरची टीप, तिखट कमी करायचं असेल तर भाजीत थोडं दही आणि मलाई बटाटा घाला, तिखट बॅलन्स होतं. 14 नंबरची टीप, मीठ जास्त झालं तर बटाटा सोलून भाजीत टाक. 5 मिनिटे शिजून काढू टाका. 15 मिनिटे तडका. खमंग जिरं मोहरी टाकण्याआधी कढईत चिमूटभर मीठ टाका, पटकन तडतडतं. 16 नंबर, पनीर मऊ तळण्याआधी 10 मिनिटं कोमट पाण्यामध्ये ठेवा. 17 नंबरची टीप, भात न चिकट होण्यासाठी शिजवताना पाण्यामध्ये 1 चमचा तेल टाका. 18 नंबरची, पुरी फुगण्यासाठी पिठात थोडं रवा मिक्स कर. तेल चांगलं गरम असू द्या. 19 नंबरची टीप, डोसा कुरकुरीत होण्यासाठी पिठात 1 चमचा तांदळाचं पीठ, चिमूटभर साखर टाक. 20 नंबरची टीप, सूप ग्रेव्ही गुठळ्या नको. मैदा कॉर्नफ्लॉवर थोड्या थंड पाण्यात घोळून मग टाका. साफसफाईची टीप, साफसफाईचे हॅक्स. हळदीचे डाग कच्चं दही लावून 5 मिनिटं ठेवा, मग घास. 22 नंबर टीप, चाकू धारदार अल्युमिनियमची फॉईल घडी करून चाकूने 5-6 वेळा काप. 23 नंबरची टीप, किचन ग्रीस साफ. बेकिंग सोडा, लिंबाचा रस पेस्ट करून लाव. 10 मिनिटे ठेवून पुस. 24 नंबरची टीप, मायक्रोवेव्हचा वास. पाण्यात लिंबाचे तुकडे टाकून 2 मिनिटं गरम करा, वाफेने वास जाईल. तव्यावरचे चिकट डाग. तवा गरम असताना मीठ शिपडून पेपरने घासायचा. चव आणि हेल्थ हॅक्स. 26 नंबरची टीप, चहा स्ट्रॉंग. पाण्यामध्ये आधी चहा पावडर टाकायचा, नंतर दूध चव जास्त येते. 27 नंबरची टीप, लसूण चव वाढवायची. तेलामध्ये टाकण्याआधी थोडंसं ठेचून घ्या. 28 नंबरची टीप, तूप शुद्ध आहे का. 1 चमचा तूप गरम करून जळालेला वास आला तर भेसळ आहे. 29 नंबरची टिप्स, दूध नासू नये म्हणून उकळत्या पातेल्यात कढईने तूप सोडा, वर येणार नाही.
30 नंबरची टिप, सॅलड क्रिस्पी होण्यासाठी कापल्यावर 10 मिनटं बर्फाच्या पाण्यामध्ये ठेवा, मग पुसून वापर करा. हे रोजच्या कामामध्ये 5 ते 10 सेकंद वाचवतील आणि चवही वाढेल. अशा होत्या ह्या टिप्स. तुम्ही पहा आणि अजून पुढच्या टिप्स आहेत, खूप महत्त्वाच्या किचन ट्रिक्स आहे. प्लीज किचन टिप्स पहा पुन्हा पुढच्या किचन टिप्स आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आहे पुढची टिप्स 31 नंबर. कढीपत्ता जास्त काळ टिकण्यासाठी पाने धुवून पूर्ण कोरडी करा. एअरटाईट डब्यामध्ये ठेवा, पेपर टॉवेल सोबत. फ्रीजमध्ये ठेवा. 2 ते 3 महिने फ्रेश राहते. आणि रंगही जाणार नाही. बत्तीस नंबरची टीप आहे, शेंगदाणे सोलायला सोपं. शेंगदाणे सोलायला सोपं. भाजलेले शेंगदाणे 5 मिनटं गरम टॉवेलमध्ये गुंडाळून ठेवा आणि मग चोळले की साल सगळे निघून जाते. तेहतीस नंबरची टीप, आंबट दही गोड करण्यासाठी. जास्त आंबट करण्यासाठी, जास्त आंबट झालं असेल तर त्यामध्ये चिमूटभर मीठ टाका, आंबटपणा निघून जातो. चमच्याभर साखर मिक्स करा. ताक आणि लस्सीसाठी परफेक्ट. चौतीस नंबरची टीप, नूडल्स पास्ता चिटकू नये म्हणून उकळल्यावर थंड पाण्याने धुवून घ्या. म्हणजे आपण नूडल्स पास्ता उकळून घेतला ना, तो चिकट होऊ नये म्हणून त्यात पाणी वतायचं आणि त्या पाण्यातनं काढायचं. 1 थेंब तेल लावल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवला ना, मग मोकळा होतो, गट्टा होत नाही त्याचा. पस्तीस नंबरची टीप, तेल कमी वापरण्याची ट्रिक्स. पराठा भजी तळताना पिठात 1 चमचा गरम तेलाचं मोहन टाकायचं. कमी तेलामध्ये सुद्धा कुरकुरीत होतात. छत्तीस नंबरची टीप आहे, नारळ खरवडणं सोपं. नारळ 10 मिनिट फ्रीजरमध्ये ठेवा, मग खरवडला की सहज निघतो आणि हात दुखत नाही. आहे का नाही नारळ खवण्याची पद्धत. 37 नंबरची टीप, लसूण सोलण्याचा 10 सेकंदाचा
मार्ग लसणाच्या पाकळ्या बाउलमध्ये टाकून झाकण लावून जोरजोरात हलवा. मग साल निघून जाते आपोआप. 38 नंबरची टीप, डाळ आणि भाजीला तडका डबल खमंग तडका करून गॅस बंद करा. त्यात 1 थेंब तूप, चिमूटभर हिंग टाका. मग झाकण लावा. सुगंध आतच राहतो. एकोणचाळीस नंबरची टीप, ब्रेड न फेकण्यासाठी कडक झालेले ब्रेड पाण्याने हलकं ओली करा. मग तवा मायक्रोवेव्हमध्ये 30 सेकंद ठेवा. परत मऊ होईल. 40 नंबरची टीप, गॅस क्लीनर घरगुती बेकिंग सोडा, व्हिनेगर, लिंबाचा रस मिक्स करून पेस्ट बनवा. गॅसवर लावून 15 मिनिट ठेव. मग गॅस नवीनसारखा होईल. तर ह्या होत्या टिपा आपल्या. पहा, अजून या सगळ्या ट्राय केल्यास किचनचं काम खूप सोपं होऊन जातं आणि अर्ध्या तासाचा फरक पडतो आपल्या कामामध्ये. लाईक सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.